अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे। दोघेही महायुतीत आहेत, दोघेही प्रमुख नेते असताना अशा पद्धतीने वाद करणं योग्य वाटते? दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे। मी ह्या विषयावरती काय बोलणार? वरिष्ठ नेते मंडळी ह्या विषयावरती लक्ष घालतील। अजितदादा पवारांचा घातकी अपघात याच्यावरती गेल्या अनेक दिवसांना खळ चालू आहे। उद्या रोहित पवार कॉन्फरन्स घेणार आहेत, मात्र बरेचशी पुरावे त्यांनी अजितदादांवर केले की संशय निर्माण करतायत। या प्रकरणाला तुम्ही कसं बघताय? अजितदादांचं जे निधन झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे। अचानक ही सगळी घटना घडल्यामुळं महाराष्ट्रातली लोक या दुःखात आहेत। आता त्याच्यावरती कुणी शंका निर्माण करत असेल तर याबाबत वरिष्ठ स्तरावरती जी काही अथॉरिटी याबाबतची आहेत ती याबद्दलची स्पष्टता नक्की देतील। मी इतकंच म्हणेल की अजितदादांचं निधन हे महाराष्ट्रासाठी खूप नुकसान करणारं ठरलेलं आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता। याच्यापेक्षा मी ह्या विषयावरती काही बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। दोन्ही राष्ट्रवादीचं जे विलिनीकरणाचा मुद्दा चालू आहे तो गेल्या अनेक दिवसापासून रनिंग आहे। अजितदादा होते तेव्हाही रनिंग होता, आताही रनिंग आहे। आता दोन्ही कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी विधानं येत आहेत। जर का दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होईल का? नाही बा, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळं ह्याच्यावरती स्पष्टपणे त्या पार्टीचे प्रमुख लोकच बोलू शकतील। त्या विषयावरती मी काही बोलू शकत नाही। विलिनीकरण हा विषय राष्ट्रवादीचा अंतर्गत आहे, त्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून तुम्ही योग्य स्पष्टीकरण घेतलं तर बरं होईल। सध्या दोन मिनिटं, विलिनीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा यासाठी येतोय कारण एक राष्ट्रवादी सत्तेत आहे तर दुसरी राष्ट्रवादी विरोधामध्ये आहे। शरद पवार आजही बलाढ्य नेते किंवा भाकरी पलटण्यामध्ये मास्टर आहे। अशा वेळी जर का अजितदादांची राष्ट्रवादी जर का शरद पवारांना मिळाली तर सत्तेमध्ये काही फरक पडणार वाटतंय का? नाही, सत्तेमध्ये इथं काय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षमपणे काम करते। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी आता आहेच, त्यामुळे फार काय यात बदल इथं होण्यासारखी काही परिस्थिती नाही। सध्या टिपू सुलतानचा विषय चालू आहे, त्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप असं आंदोलन देखील पुण्यात झालं। नाही बघा, हा काय राजकारणाचा भागच नाही ना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलं आहे, हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे, त्या टिपू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय। इतकं नीच आणि घाणेरडं राजकारण सुरू आहे। खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे। तुम्ही मताच्या राजकारणासाठी कुठं चाललाय? तुम्ही कुठल्या लेवलला तुम्ही चाललाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तुम्ही अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांची तुलना करता आणि परत त्याच्यावरती आंदोलन करता, समोर येता, हे महाराष्ट्रासाठी शोभिवंत नाही आहे। राजकारण आता इलेक्शन होऊन गेली, इलेक्शन आता 2029ला आहेत, कशासाठी तुम्ही अशी स्टेटमेंट करताय? कारण काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे ते काम अख्ख्या जगाला माहीत आहे, अख्ख्या हिंदुस्थानाला माहीत आहे। ते काय पार्टीचं राजकारण आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहे, देशाचा स्वाभिमान आहे। त्यामुळं अशा पद्धतीची स्टेटमेंट जे कोणी चुकीचं करतायत त्यांना कडकमधलं कडक शासन हे केलंच पाहिजे। जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवते, वेळोवेळी परत आणि दाखवेल। अशी एक घोषणा करण्यात आलेली आहे की राष्ट्रपुरुषांसोबत टिपू सुलतानाचा फोटो आहे तो त्या ठिकाणी लावला जाणार आहे। याकडे तुम्ही मान्यता असणार की विरोध? कोण लावणार आहे? त्याच्या घरात लाव म्हणावं। तो कुठला राष्ट्रपुरुष आहे? कोणी सांगितलं? जो कोणी म्हणतोय तो गळ्यात फोटो घेऊन अडकून फिर ना, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। मी सरकारकडे मागणी अशी करतो, जिथं कुठं टिपू सुलतानांचे फोटो आहेत सार्वजनिक ठिकाणी ते सुद्धा काढले पाहिजेत। पोलिसांनी जिथं कुठं आहेत त्या ठिकाणचे सगळे चौकातले फोटो, चौकाला नावं देणं, त्याचं उदातीकरण करणं हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे। जिथं कुठं असतील ते काढून टाकले पाहिजेत। काँग्रेसचा एक जबाबदार नेता, अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणसाने टिपू सुलतान विषयी अशा पद्धतीने समर्थन करणं? नाही, काँग्रेसची विचारधाराच या लेवलची आहे, म्हणून तर आज ते रस्सातळाला गेलेले आहेत। काँग्रेसला देशाच्या हिताचं कधी काही पडलेलं नाही, राष्ट्रपुरुषांचं काही पडलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पूर्ण उलटे वागणारी ही लोक आहेत
आणि म्हणून अशा पद्धतीची स्टेटमेंट ही लोक करतायत. खरं तर ह्या सगळ्यांना जोड्यानं हाणायची गरज आहे. राज्यामध्ये जे अशा पद्धतीची स्टेटमेंट करतायत त्यांच्या गळ्यातच हे फोटो अडकवले पाहिजेत. तुम्हाला प्रेम उतू चाललं आहे, पोरांची नावं वगैरे ठेवा ना त्या नावानं, औरंगजेबाच्या नावानं, शाहिस्ते खानाच्या नावानं, अफजल खानाच्या नावानं. तुम्हाला मतं पाहिजेत ना, तुमच्या घरात पोरांचीच नावं ठेवा, बायकांची नावं ठेवा, तशी बदलून घ्या, गॅजेट करून घ्या. तुम्हाला जास्त प्रेम उतू चाललं आहे सगळ्यांना तर. आणि हा काय राजकारणाचा मुद्दा नाही भाजपसाठी, हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. काही दिवसापूर्वी म्हणजेच कालच एक व्हिडिओ व्हायरल झाली, त्यामध्ये राहुल नार्वेकर हे एका शेतकऱ्यासोबत जमीन मोजण्याचा असा एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की राहुल नार्वेकरला अलिबाग हा गुजरात करायचा आहे. हे बघा, या विरोधकांचं रोजचं स्टेटमेंट आहे, गुजरातनं हे पळवलं, गुजरातनं ते पळवलं, गुजरात पुढं चालला, अमुक चाललं. रोज काहीतरी बातमी करण्याच्या दृष्टिकोनातून गुजरात हा शब्द घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या लोकांच्या समोरच जाता येत नाही. अरे पण महाराष्ट्र आता देशात नंबर 1ला आहे कोणत्याही गोष्टीमध्ये घेतलं. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये परवा दावोसला देवाभाऊ गेले, 30 लाख कोटीचे करार केलेले आहेत. म्हणजे देशातल्या कुठल्याच राज्याचे असे करार नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदय 14 ते 19ला मुख्यमंत्री असताना आणि नंतर 22ला जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदेसाहेब आणि देवाभाऊचं, तिथून आतापर्यंत महाराष्ट्र नंबर 1ला प्रत्येक ठिकाणी आहे. परंतु स्टेटमेंट करताना हे गुजरातला चाललं, ते गुजरातला चाललं, ह्याच्या पलीकडं यांची गाडीच जात नाही. रायगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे, या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता वाढत आली दिवसेंदिवस. मात्र आपण विचार केला तर रायगड वाडी असेल, त्याचप्रमाणे हिरकणी वाडी असेल, पाताड असेल, या तिन्ही ठिकाणी प्रचंड बिकट अशी पाणी टंचाई आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आणि या ठिकाणच्या व्यावसायिकांना प्रचंड त्रास होतोय. काय योजना असणार आहे का? खरं तर कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, परंतु उन्हाळा पण तितकाच तीव्र असतो. कारण पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था कोकणामध्ये कमी आहे. आणि जरी व्यवस्था असली तरी फॉरेस्टचा एरिया जास्त असल्यामुळं किंवा डोंगरदऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाण्याच्या पुरवठ्याच्या स्कीम यशस्वी होत नाहीत. रायगडवाडीमध्ये मी मागेही जेव्हा आलो आणि आजही आलो आहे तर पाण्याची अत्यंत टंचाई आहे. पाचाडमध्ये पण राजमाता जिजाऊ मातेंचं समाधीस्थळ आहे, तिथं पण हीच परिस्थिती आहे. हिरकणवाडी, रायगडवाडी इथे पर्यटकांची संख्या खूप आहे. आता मी हिरकणवाडीमध्ये आहे, जवळपास 800 खोल्या ह्या रेंटवरती दिल्या जातात, म्हणजे हॉटेल टाईप भाड्यानं दिल्या जातात. एका खोलीमध्ये 3-4 लोक धरली तर 3000 लोक रोज वास्तव्याला इथं असतात. गावातली 1000-1500 लोक संख्या बघितली तर पाणी यांना विकत घ्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही मी जेव्हा गणेश दादा आमचे सगळे सहकाऱ्यांशी चर्चा केली, इथं हिरकणवाडीमध्ये एक साठवण तलावाची एक साईट आहे आणि आमचे मित्र आहेत त्यांनाही मी पाठवून दिलं होतं, ते व्हिजिट करून गेलेले आहेत. आता जलसंधारण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विनंती करून ती एक साईट मंजूर करून घेऊन शाश्वत पाणी कसं इथल्या परिसराला देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सरकार करतंय. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पाचाड असेल, हिरकणवाडी असेल, रायगडवाडी असेल, इथं कायमस्वरूपी पाणी 365 दिवस पिण्याचं पाणी, वापराचं पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करून देऊ. काही अडचण येणार नाही. परंतु हे काम व्हायला 1-1.5 वर्ष लागेल, पण आम्ही ते काम मंजूर करून घेऊ. सर, रायगडच्या जसं समस्या आहे त्याचप्रमाणे पाचाड इथं जिजामाताचं समाधी स्थळ जे आहे, वाडा आहे, तिथे पण अनेक प्रश्न आहेत. सकाळी उद्या मी जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे बघून आम्ही नक्की सरकार तर हे रायगड पूर्ण डेव्हलप करण्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रयत्न करत आहे. तशा पद्धतीचा प्रयत्न तिथंही केला जाईल, काहीच अडचण येणार नाही. छत्री निजामपूरचं नाव आपल्यामार्फत बदललं गेलं, त्याचप्रमाणे आता हिरकणी रायगड किल्ल्यावरचे जे आधी हे धनगर समाज आहेत यांना सोलर लाईट आपल्यामार्फत दिला जातोय. या ठिकाणी जर का कामं करताय तर स्थानिक नेतृत्व कमी पडतंय असं वाटतंय का? नाही, असं काय नाही. मला त्या विषयावरती काहीच नाही म्हणायचं. मागं जेव्हा मी आलो तेव्हा याच हॉलमध्ये बैठक झाली, मी 1 to 1 सगळ्या लोकांशी बोलत होतो. तेव्हा ग्रामपंचायतीचं नाव काय तर छत्र निजामपूर. अरे बापरे, म्हटलं असं कसं होऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण निजामाच्या नावानं कसं काय असू शकतं? म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं इतिहास पुढं आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून इथून गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊ यांना मी तात्काळ निवेदन दिलं आणि मागणी केली. तशा पद्धतीचा तात्काळ प्रस्ताव जिल्हा परिषदचे CEO आणि कलेक्टर रायगड यांच्याकडून मागवण्यात आला गेला आणि 18 दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूर हे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलेलं आहे. हे सगळं श्रेय माननीय देवाभाऊ आणि
ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभावना जात आहे. आता रायगडावरती ज्या धनगर समाजाच्या झोपड्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यामध्ये जावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. हे जे विचारवंत गावागावामध्ये जे भाषणं करतायत त्याच्या कैक पटीनं जास्त ही आमची गाईड मुलं काम करतात. हजारो पर्यटक हे रायगडावरती येतात, देशातले विदेशातले. त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे ते सांगत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.